अक्षरशः पाय एवढे गेलेत नाही बघा. माझा पाय बघा कसला, म्हणजे अर्धा ढोपरापर्यंत पाय गेलेला माझा. तरी पण आम्ही आता आलेलो आहेत. कालू बघा आता नांगरणी करतोय, गावठी रेड्यांची नांगरणी. हा बघा, हा कालू आहे इकडे. हा हे जयचे बाप्पा. आणि हा इथं नवीन आणला ना आम्ही गमजा, तो गमजा इथं. आणि हा इथं पांगामाचे रेडे. मी काय राहणार नाही, राहणार आपलं काम हा ना, आपलं नंतर काय. ते नुसत्या रेड्यानं झोंबीला टाकायची, झोंबी केला का आणायची, टाक टाक्या. त्याचं औषध चालू आहे बघा इथे. जसं त्यांच्याकडनं काम करून घेतात तशी त्यांची निगा पण राखतात बघा कशी. ट्यूब लावतात त्याला, म्हणजे लागलंय तिथे. नमस्कार भावानो, स्वागत आहे आमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता आम्ही जात आहोत जयचा रेडा आणायला आणि शेतावरून. आणि आता त्याचा एक रेडा आम्ही बांधला, काय आम्ही फुटेज दाखवली नाही तुम्हाला, तो जरा छोटा आहे ना म्हणून. आणि हा काय त्याचं नाव होतं, गौऱ्या किंग. आणि आता आम्ही कालूला जात आहोत आणायला शेतावरून. आणि एवढा मुश्किल रस्ता आहे ना, बापरे. तुम्हाला दाखवतो. आणि एक माणूस आमचा तिकडे नॉक झाला. एक तुम्हाला रस्ता दाखवतो थांबा. हा रस्ता बघू शकता तुम्ही काय आहे, जाम कठीण आहे हा रस्ता. आणि इकडे युट्यूबर, तुमचं काय म्हणणं आहे आता? पण एवढं जातोय कालू आहे, नांगराला केवढा गेला, वीर खोदलेली आहे. तो बघा एक तिकडे माणूस आहे आमचा, तो काय आला नाही. इथे खेकडी नसतील ना? अक्षरशः मित्र आम्हाला चप्पल काढायला लागलेली. चप्पल काढायची? मग काय, मी नाही काढत. तू नको येऊ. हा मी नाही येत. मला ब्लॉग कंटिन्यू करायला लागला. तू नमक हो. आणि हा बघू शकता आमचा जातगाव किती सुंदर आहे. तर नमस्कार भावांनो, बघतला असाल दीक्षा गाठेने इंट्रो केला आहे. तर मी आणि आता जयेश साहेबला आणि ती दोघं तिकडेच थांबले. म्हणजे अक्षरशः पाय एवढे गेलेत नाही बघा. माझा पाय बघा कसला, म्हणजे अर्धा ढोपरापर्यंत पाय गेलेला माझा. तरी पण आम्ही आता आलेलो आहेत. कालू बघा आता नांगरणी करतोय, गावठी रेड्यांची नांगरणी. म्हणजे जे हा कितवा दिवस आहे? महिनाभर चालू आहे नांगरणी. महिनाभर लावणी चालू आहे, महिनाभर. डेंजर. रोज ना, कंटिन्यू ना, रोज लावणी चालू आहे. तुम्हाला दाखवतो बघा आता. पांगादान जयच्या ओपनी नांगर ठरला इकडं आपला नाक्याच्या साईडला आमच्या इथं. तुम्हाला दाखवतो बघा नांगरणी लावणी. एक नंबर मजा येणार आहे. व्लॉग पूर्ण बघा तुम्ही. नांगरणी दाखवतो, गावठी रेड्यांची लावणी. हा बघा जयेश, मी बघितली होती अगोदर व्हिडिओ. हा बघा, हा कालू आहे इकडे. हा हे जयचे बाप्पा. आणि हा इथं नवीन आणला ना आम्ही गमजा, तो गमजा इथं. आणि हा इथं पांगामाचे रेडे. आवाज दे रे. ह्यांचं नाव काय पांगामा? ह्यांचं रेड्याचं नाव आता डेंजर लावणी करतात. अक्षरशः पाय गेलाय ना, अहो केवढा गेला येड्या पाय. कोपऱ्याला ठेवला ना मी. हा इथं माणसं लावते ती बघा. या अजून लावणी चालू आहे. संध्याकाळची 6:30 वाजलेत. आता झाले, त्यांचा वेळ झाला जायचा. बघा चाललेत घरी. इकडचा एक शेत. हा कुणाचा शेत? हा पांगामाचा तर रेड शेत. हा शेत. आणि हे बघा लावणी करतात. येऊ द्या जमलं. महिनाभर चालतात तरी पण बघा अजून लावणी आहे. अजून किती दिवस राहील जे? अजून 4-5 दिवस आहे लावणी. मग काय पार शिरा दाटरल्या नांगरात रेडी. हवा हजा पण रे मानाची ही झाली पार चालन त्याची अख्खे. तर पण कालू बघ असं. हा बघ, हा लक्कन बाकासवर. अक्षरशः मित्रांनो महिनाभर लावणी चालू आहे आणि अजून 4-5 दिवस चालणार आहे काय. तरी पण त्यांच्या मानेला नांगर जोकाट धरून म्हणजे अक्षरशः हे आलं, गाठी झालं काय.
मान बिन सोडले कालूच्या तर जाम गाठ आली एक मोठी. तरी पण कालू काय कंडिशन आहे रे त्याची, तशी उतरलाय नाही. उतरला खाणं तसं आहे ना. खाणच तसं आहे, उतरलाय नाही मित्रांनो अजून. तुम्हाला पूर्ण लावणी दाखवतो बघा. लावणी आता नांगर देते आणि आमची 2 फिल्डर अक्षरशः म्हणजे कुठंच राहिले, तिकडे राहिले तिकडं 2 जण. बिट्टू तरी आलेला पुढं, पण नंतर पाणी होतं म्हणून काय जास्त पुढं आलं नाही. आणि आधी तर कुठंच गायब होता. तुम्हाला दाखवतो बघा आता परत पूर्ण नांगरणीची वेळ दाखवतो. आता काय आम्ही न्यायलाच आलोय कालूला आम्ही घरी न्यायला आलोय. तर आता तेव्हा मी नांगरणीची व्हिडिओ काढतोय. मग कालू कसा आलाय कालू. आणि हा बघितला असेल ह्याची व्हिडिओ तुम्ही गमजा. लक्कन वाका सुरा बघा. मला काय बघ तुमची लावणी झाली काय? आमची झाली अजून भरपूर जणांची झाली. तरी काय त्यांचं काय अजून नांगर की काय थांबले नाही. हो महिनाभर. म्हणजे मित्रांनो कसं असतं, आता लावणीला दुसरे जण येतात ना शेतात त्यांच्या नांगऱ्या, म्हणजे याच्या नांगऱ्याला आली ना लावणीला त्याच्या शेतात, तर त्यांना पण जायला लागतं नांगर घेऊन त्याच्या शेतात. असं वर्षानुवर्ष चालूच आहे. पण जयेश काय नांगर धरत नाही. जयेश येणार हे कालात धरशील काय नांगर? नाही, नांगर धरू शकत नाही. का? नांगराचं काम नाही आपला. 100% मला वाटतं जयेश धरशील. काय कंटिन्यू नांगरावर जायला लागणार. हो म्हणून बघा तो शहाणा झाला आता. एकदा धरला का त्याला माहिती आहे की कंटिन्यू जायला लागेल. काय मस्त चालते. पण रेडी बघा आले वाटतं मित्रांनो. तुफान लावणी तुफान. आता लगेच यायचे ना जयशाला? हो लगेच नाही, आता धुवाई धुवायची तिकडेच ना. आम्ही धुणार आता बांद्रावर थात. मला आता इथनं नेताना व्हिडिओ दाखवतो बघा. होता मित्रांनो बघा जयची वापस वाढतंय बघा. किती वाजता आणलेले हो? सकाळी किती? 10 ते 6:30 पर्यंत कंटिन्यू ना. दुपारी आराम फक्त ना. किती अर्धा तास 1 तास जेवपर्यंत आराम. तर बघा आता सोडतंय. तुम्हाला सोडतानाची प्रोसेस दाखवतो बघा कसली भारी. दिवसभर त्यांची पार महिनाभर हे झाली नाही. तू ह्याची पण मान त्यानंतर मान फुटेल का अजून त्याची? हे नंतर मान होईल ना डेंजर. आता काय लावणी काम काय झालं आता अनुभव आहे त्यांना. आणि आता किती दिवस आहे अजून किती दिवस? 2 दिवस 2-3 दिवस घ्या. सोडे जे हे सोडला. मी काय राहणार नाही. राहणार आपलं काम हा ना. नंतर काय ते नुसत्या रेड्यानं झोंबीला टाकायची. झोंबी केला का आणायची. टाक्या चालू उचल. लॉलना सोडल्यानंतर दाखवतो बघा. अक्षरशः जाम पाऊस पण येतोय. पावसात ना आम्हाला जायला लागणार आहे. काय आता भिजलोय पट्टीवर आपल्या बांद्रावर. दाखवतो बघा सोडल्यावर मित्रांनो तुम्हाला. बघा पांगाव पण आता सोडायचं चालू. आता खराब झालाय पण कंडिशन नाही रे. कंडिशन चांगली वाटते एवढी. कंटिन्यू चालते नांगराला. तरी पण बघ एवढा हायलाकीचा नाही वाटत इथं. हा बघ हा भारी चालतो काय. दिवाळीपर्यंत मान बघ रे लाल झाली. त्यांना दाखव नंतर व्हिडिओ मध्ये मान काय. तुम्हाला दाखवतो बघा सोडल्यानंतर मित्रांनो. दासगावची काय नांगरकी असते ती दाखव. याच्या आपणची जाम डेंजर नांगरकी असते. तो सोडल्यानंतर क्लिप ऍड करतो बघा. बघा मित्रांनो आता सोडले कालू आणि इथं गमजाला आपल्या. ते बघा इथं मान बघा त्याची लावली. हा बघा कालू. कालू बघा पद्धतशीर चालले. आता शेवटी मित्रांनो काम झालेलं आहे अशा प्रकारे. आणि कामात ना आता चाललेत घरी 2 जण. कालू चांगला वाटते रे ह्याच्यात पण. हो काय मग काय हो ना. अजून 4-5 दिवस आहे अजून तरी पण त्यांची कसं मग काय. बघा आता जरासं इथं थोडंसं आम्ही पाणी मारतो अंगावर. इथं पांगाव आहे. नंतर बाकी काय धुवायचं आहे ते बांद्रात धुतील. जयेश इथं फक्त जरा पातळ पाणी. जरा माणसांच्यात जायचं आहे ना. थोडं अंगावरनं पाणी मारतायत दोघं. इथं पाणी जाते तिथं. आणि बाकीचं धुवायचं आहे ते इकडं आम्ही बांद्रात धुकायचं. ओके काय
ओके ना. बघा एवढ्या गवतात मित्रांनो आम्ही आलो. तिकडे चिखल, इकडे पांगाव मच्छी. एवढ्या गवतात नाही यायला लागला आम्हाला आत्ता. चला गँगवर. तर मित्रांनो बघू शकता काय ट्रीटमेंट आहे इथं. अक्षरशः माणसं ह्याच्याने येत आहेत. हा भेटतो का बांद्रात व्हिडिओ काढताना. गुड रुपेश पड्या टॉपचा माणूस. तर मित्रांनो आता आम्ही आणलेले अशा प्रकारे म्हणजे फुल आम्ही पावसातनं भिजलो. मी जयेश. ट्रीटमेंट बघा ना कसली ही वाचले. आणि आता कालूचे आत्ता पण कंडिशन बघा. तरी पण 2 दिवस राहिले. मान इथं हे झाड झालंय. झाड एकदम मला वर धुतल्यानंतर दाखवतो. धुतल्यानंतर दाखवायची का? 100% ओके. एक आमचा राहिलाय नॉन झालाय तो बघ. अरे बघा मित्रांनो आता आम्ही आणले धुवायला इथं दोघांना पण. जयेश धुतोय आता. मगाशी आणलेली पण जरासं पातळ पाणी मारलं. आणि आता प्रॉपर जयेश धुणार आहे कारण की आता वाड्यात बांधायची आहे ना त्यांना. आता वाड्यात बांधायची आहे म्हणून एकदम प्रॉपर धुतोय जयेश. आणि हे बघा जयेश काय वाटते रे. कोकण रेल्वे गेला. जयेशनी पण मारलाय बुडी. काय तुझ्यात एकदम क्लिअर असं वाटे नाही रे. हा हॅलो गाईज. हेच एकदम. हा बिट्टू कुठं आहे माझ्यात. एकदम असा भुरकट वाटे. कुठला कॅमेरा पण मित्रांनो नांगरणी करून आता एवढा फोड आला इथं. तू तरी पण काय ही मस्ती कमी नाही. चल कालू चल. हे बिट्टू हाकल त्याला वाटत. खाली थांब. हो आता वाकला का नाही. आधी नेते वाड्यात त्याला बघा. त्या वाडा आहे. वाड्यात दुसरा एक रेडा दाखवतो नवीन. आपल्या घरचा पण दाखव. तोच घरचा गौऱ्या. हॅलो बघा आता मित्रांनो आणले आम्ही वाड्यात कालूला. आणि इथं हा एक आमच्या आणि त्याचं औषध चालू आहे बघा इथे. जसं त्यांच्याकडनं काम करून घेतात तशी त्यांची निगा पण राखतात बघा कशी. ट्यूब लावतात त्याला. इथे लागलंय तिथे. त्याला पण लावलेत काय. हे तर जास्त सांगते निघाले बरं आता लय लाल हळद होता ते औषध लावून. मॅक्स. आणि हा बघा नवीन नाही घरचा गौऱ्या. घरचा रेडा घरच्या म्हशीचा आहे. घरच्या म्हशीचा. मेहंदी तुला कसं वाटलं. गौऱ्या तेव्हा हा वियाला आहे. तिथून मग नावच ठेवलं त्याचा गौऱ्या म्हणून. हा बरोबर. दापोलीचा गौऱ्या हत्तीप. त्याची शिंग त्याच्यासारखी शिंग आहेत रे ह्याची पण सेम. नंतर होईल बघ आपला. हाईट बघा त्याची. कालूच्या खालोखाल आहे रे आता पण तसं बोललंस तर. मग काय होईल. वय कमी आहे. जाम कमी आहे. आताची काय 2-2.5 वर्षाचा आहे फक्त. 2 पुढच्या वर्षी काय बघाय ना. पुढच्या वर्षी नाही त्याच्या पुढच्या वर्षी. हो हायटीला ना. हायटीला होईल 100%. तर मित्रांनो आता आम्ही आणले बांधलेले आहे बघू शकता. आता हा 2 वर्षाने आपल्याला दिसेल कॅमेरा. आता कालूलाच बघा तुम्ही. कालू आणि हा गमचा. तर मित्रांनो अशा प्रकारे आम्ही बांधलेले आहे. आणि आत्ताची व्हिडिओ आम्ही इथंच थांबवतो. ओके गाईज असं कर जयेश. मागतला नाही ना तिने. तू पण कर. सामर्थ्य कासगावकर गोट्या किंगचे सोंडबान करणारे काम असतं माणूस.
आणि आजच्या प्रकारे आम्ही व्हिडिओची आता एंडिंग करतो, समाप्ती. लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो. लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. बघत राहा आपल्या चॅनलला.